सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा त्या जंगलामधून वाट काढत पुढे चाललेली असते तर दुसरीकडे बुवा यज्ञाची तयारी करत असतात. तर अस्तिकासुद्धा नेत्राचा पाठलाग करत त्या ठिकाणी आलेली असते आणि त्यामुळे अचानक बुवांना आणि नेत्राला कावळ्यांचा आवाज येतो. त्यामुळे ते दोघेही घाबरून वर बघू लागतात, पण त्यांना त्या ठिकाणी एकही कावळा दिसत नाही. आणि त्यावेळी अचानक नेत्राच्या हातामध्ये असणारी बॅटरी बंद पडते. नेत्रा ती चालू करण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती काही चालू होत नाही. तर दुसरीकडे रुपाली इंद्राणीकडे जाते. इंद्राणी जेव्हा दुसऱ्यांच्या मनातील ऐकण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती ज्या प्रकारे हाताची मुद्रा करते त्याच प्रकारे रुपालीने सुद्धा मुद्रा केलेली असते. आणि ती हसतच इंद्राणीला विचारत असते की काय ग, असंच काहीतरी करत असते ना तू, जेव्हा तुला दुसऱ्यांच्या मनातलं ऐकायचं असतं तेव्हा. आता मी सुद्धा तुझ्या मनातलं ऐकलं. मात्र त्यावर इंद्राणी काहीच उत्तर देत नाही. ती रागातच रुपालीकडे बघत असते. तर रुपाली म्हणत असते की काय ग, तुम्ही त्या देवीकडे भीक मागत आहात ना, सगळं काही तुमच्या मनासारखं व्हावं म्हणून. पण अशी कशी तुमची देवी जी तिच्या भक्तांना भीक मागायला लावते. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही उपयोग होणार नाही, कारण कलियुगातलं हे युद्ध हा विरोचकच जिंकणार. आणि रुपालीचं ते बोलणं ऐकून इंद्राणी तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करते. पण रुपाली हसतच म्हणत असते की किती भीती आहे ना तुझ्या मनात. आणि ते ऐकून इंद्राणी पुन्हा दरवाजा उघडते. तर रुपाली हसतच तिला सांगते की या युद्धाच्या बाबतीत मी तुला एक अपडेट देणार आहे. आजपासून हे युद्ध एक नवीन वळण घेणार आहे आणि या युद्धात विरोचकाचा विजय होणार आहे. त्यावर इंद्राणी म्हणते की हे युद्ध एक वळण घेणार आहे माहिती आहे मला, पण या युद्धात तुझा नाही तर आमचा विजय होणार आहे. देवी आईचा विजय होणार आहे आणि तुझा पराभव होणार आहे. आणि ते ऐकून रुपाली हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे शेखर त्याने ज्या ठिकाणी नेत्राला सोडलेले असते त्याच ठिकाणी तो थांबलेला असतो. तर इकडे नेत्रा त्या यज्ञापर्यंत पोहोचते. बुवा तिला सांगतात की आई, हा यज्ञ करणं खूप गरजेचं आहे, आता तू यज्ञाला सुरुवात कर. मात्र नेत्रा खूप अस्वस्थ असते. ती म्हणते पण बुवा मला तो संकेत आला होता. तर बुवा तिच्या पुढे हात जोडून म्हणतात की आई, तुझं मन आता स्थिर ठेव, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, कारण या क्षणी सगळ्यात महत्त्वाचं हा यज्ञ करणं आहे. आणि त्यावेळी अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती नेत्रा आणि बुवांचं बोलणं ऐकत असते. आणि मग त्यानंतर नेत्रा यज्ञाला सुरुवात करते. आणि जशी यज्ञाला सुरुवात होते तसा इकडे रुपालीला त्रास होऊ लागतो. तिला असं वाटत असतं की त्या यज्ञाच्या आगीमध्ये ती सुद्धा जळून जात आहे. आणि मग ती मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. तर दुसरीकडे नेत्रा देवी आईला वंदन करते आणि मग त्या यज्ञाला सुरुवात करते. तर इकडे शेखर नेत्राची वाट बघत त्या ठिकाणीच थांबलेला असतो. रुपाली मात्र मोठमोठ्याने ओरडत असते. तिला खूप त्रास होत असतो. तिची शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. तर इकडे नेत्रा अजूनही अस्वस्थच असते. ती सतत आजूबाजूला बघत असते. त्यामुळे मग बुवा तिला विचारतात की आई, तुला या यज्ञामध्ये 119 आहुत्या द्यायच्या आहेत, तू सुरुवात कर. मात्र तरीही नेत्रा आजूबाजूलाच बघत असते. त्यामुळे बुवा तिला सांगतात की आई, तुझं चित्त स्थिर ठेव. मात्र नेत्रा पुन्हा त्यांना सांगते की मला तो संकेत आला होता. त्यावर बुवा म्हणतात की आई, तुला जो संकेत आला होता ते तर घडणारच आहे. देवी आईने लिहिलेली नियती तू किंवा मी बदलू शकत नाही. पण आत्ता हा यज्ञ करणं खूप महत्त्वाचं आहे. तू यामध्ये आहुती द्यायला सुरुवात कर. मग जशी नेत्रा आहुती द्यायला सुरुवात करते तसा रुपालीचा त्रास अजूनच वाढत जातो. ती खूप मोठमोठ्याने ओरडत असते. आणि त्याच वेळी तन्मय त्या ठिकाणी येतो. रुपालीची अवस्था बघून त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. त्यानंतर रुपालीचा आवाज ऐकून इंद्राणी आणि केतकी सुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या दोघीही रुपालीची अवस्था बघून घाबरलेल्याच असतात. पण इंद्राणी केतकी आणि तन्मयला धीर देत शांत राहायला सांगते. तर दुसरीकडे अस्तिका मनाशी म्हणत असते की हा यज्ञ कसा थांबवता येईल याचा विचार करायला हवा. मला आत्ता नेत्रापुढे जाता येणार नाही, पण काहीतरी करून हा यज्ञ थांबवायलाच हवा. जर मी आत्ता काही करू शकले नाही तर यापुढे काहीच करू शकणार नाही.
तर दुसरीकडे रुपालीच्या पाठीवर अचानक विरोचकाच्या मूर्तीच्या पाठीवर जे चिन्ह असते ते उमटू लागते आणि पुन्हा गायब होते आणि ते बघून इंद्राणी आणि केतकीला मोठा धक्का बसतो. त्या दोघींनाही हा सगळा नक्की काय प्रकार सुरू आहे ते कळत नाही. तर इकडे यज्ञ सुरू असताना अस्तिका त्या ठिकाणी येत तो यज्ञ विझवते आणि मग त्यानंतर सगळीकडे अचानक धूर होतो. नेत्राला समोरचं काही दिसत नाही आणि ती संधी साधून अस्तिका बुवांना दंश करते. त्यामुळे बुवा मोठ्याने ओरडतात. तर नेत्रा घाबरून पटकन त्यांच्या जवळ जाते, परंतु तोपर्यंत बुवांचा मृत्यू झालेला असतो. ते बघून नेत्रा खूप घाबरते. त्यानंतर तिचं समोर लक्ष जातं तर तो नाग चाललेला असतो. नेत्रा पटकन त्या ठिकाणाहून एक जळत असलेलं लाकूड घेते आणि त्या नागावर फेकून मारते. मात्र तो नाग तिच्या तावडीतून वाचतो आणि तेथून निघून जातो. घडलेल्या प्रकाराचा नेत्राला मोठा धक्का बसलेला असतो. ती पुन्हा बुवांजवळ जाते आणि त्यांची अवस्था बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर यज्ञ थांबल्यामुळे इकडे रुपालीचा त्रास कमी होतो. हळूहळू तिला तिची शक्ती पुन्हा मिळू लागते आणि मग त्यानंतर ती मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते. त्यामुळे तन्मय, इंद्राणी, केतकी अजूनच घाबरतात. नेमकं काय होत आहे हे त्यांनाही कळत नाही. तर रुपाली हसतच म्हणत असते की आता तुमचा खेळ संपला. आता हे युद्ध विरोचकच जिंकणार आणि त्यामुळे इंद्राणी काळजीत पडते. तर इकडे नेत्राचं बुवांच्या पायाकडे लक्ष जातं. त्यांच्या पायावर नागदंशाच्या खुणा असतात आणि त्यामुळे नेत्राला आता काय करायचं ते सुचत नाही. तर दुसरीकडे केतकी किचनमध्ये काम करत असते आणि त्यानंतर अचानक तिला पावलांचे आवाज ऐकू येतात. तिला असं वाटतं की कोणीतरी आपल्या पाठीमागून येत आहे आणि थोड्याच वेळात एक व्यक्ती तिच्या खांद्यावर हात ठेवते. केतकी मोठ्याने ओरडते कारण तिला असं वाटतं की रुपाली आहे, पण तो तनू असतो. ती तनूला विचारते की तू इथे काय करतोय. त्यावर तनू म्हणतो की अगं काकू, मला खूप भूक लागली होती म्हणून मी इथे आलो. त्यावर केतकी म्हणते पण मी तुझ्यासाठी खायला घेऊन येतच होते ना, तू प्लीज रूममधून बाहेर येऊ नको, घरात काय परिस्थिती आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यावर तो हो म्हणतो. त्याचवेळी इंद्राणी त्या ठिकाणी येते. त्यांना विचारते की तुम्ही दोघे मागाशी इतक्या मोठ्याने का ओरडलात. त्यावर ते दोघे घडलेला प्रकार सांगतात. तर इंद्राणी त्यांना समजावते की तुम्ही तुमच्या रूममध्येच थांबा, जर तुम्हाला काही हवं असेल तर मला फोन करा, मी सगळं काही आणून देईल. त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर केतकी इंद्राणीला विचारते की आपण मगाशी जो काही प्रकार बघितला तो नक्की काय होता, रुपाली वहिनीला नेमकं काय होत होतं. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की ते तर मलाही माहीत नाही, पण आता यापुढे सगळं काही ठीक होईल अशी आशा आपण करूयात. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा अद्वैत आणि इंद्राणीला सांगत असते की त्या अस्तिकाने सगळ्यांसमोर नागरूपात यायला हवं आणि त्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि त्याच वेळी नेत्राचे आबा त्या ठिकाणी येतात आणि नेत्राला सांगतात की माझ्याकडे एक मार्ग आहे. त्यानंतर अद्वैत अचानक रागात रुपालीचा गळा पकडतो. मात्र रुपालीला काही त्रास होत नाही. ती सहजपणे अद्वैतचा हात बाजूला करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.